सांगता येईल की? बोला काहीतरी. ठीक आहे, पुढे जाऊया, वेळ कमी आहे. बघा, कालच्या तासामध्ये आपण पंच ज्ञानेंद्रियापैकी अं, कान हा एक भाग बघितलेला होता. कानाची आंतररचना बघितलेली होती. आणि दुसरी रचना म्हणजे डोळ्याची रचना बघितलेली होती. डोळ्याच्या रचनेमध्ये बराच भाग बघितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये डोळ्याचे 3 स्तर पाहिले होते आपण. बाहेरचा, मधला आणि अंतरस्तर. हे 3 स्तर पाहून नेत्र, बुबुळ, बाहुली आणि नेत्रभिंग असे ह्या पुढचे हे पण पार्ट आपण बघितलेले होते. त्याच्यानंतर अधबिंदू आणि पीतबिंदू असे 2 बिंदू आपण शेवटी शेवटी पाहिलेले होते. तर त्याच्या पुढे बघूया आपण. हं. दृष्टीपटलाच्या मागील भागात अधबिंदू आणि पीतबिंदू असतात, हे आपण काल पाहिलेलं आहे. आणि अधबिंदूच्या ठिकाणी बाहेरची जी प्रतिमा आहे ती अधबिंदूच्या ठिकाणी पडत असते. आणि तिचं स्वरूप कसं आहे? ती उलटी प्रतिमा असते. आपण बघूया इमेज मध्ये एकदा. आता वरच्या ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. नाही, एक मिनिट. हं. एक नंबरच्या ह्याच्यामध्ये पाहू शकतो आपण. नॉर्मल विजन म्हणून असं नाव दिले बघा वर. आणि बाहेर एक झाडाचं चित्र आहे किंवा झाड हे दृश्य आहे बाहेरचं. आणि अ, या झाडाची परावर्तित किरण ज्या वेळेस आपल्या डोळ्यामध्ये पोहोचतात, त्यावेळेस डोळ्याच्या पारदर्शक भागामधून ते प्रवेश करतात आणि डोळ्याचा भिंग, लेन्स, त्याच्यामधून ते जातात. आणि त्याची प्रतिमा कुठं मिळते मग? रेटिना म्हणजे अधबिंदू जिथं आहे त्या ठिकाणी त्याची प्रतिमा आपल्याला मिळत असते. आणि त्याच्यानंतर चेतातंतूद्वारे त्याचं विश्लेषण नंतर केलं जातं. मग आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट पाहायची म्हणलं तर बघा, डोळ्याची संबंधित एक विकार आहे. डोळ्याच्या संबंधित विकार जर पाहायचा म्हणलं किंवा नेत्रबिंदू हा जो भिंग आहे त्याच्या संबंधात जर आपण विकार पाहायचा म्हणला तर कशा प्रकारचा असेल? जर समजा नेत्रबिंदू ची जाडी वाढली किंवा नेत्रबिंदूची जाडी कमी झाली किंवा नेत्रबिंदू अंतर्वक्र झाला किंवा नेत्रबिंदू जास्तीचा बहिर्वक्र झाला, तर अशा पद्धतीनं आता बघा, इकडून एक नंबरची इमेज आपण पाहताना हायपरोपिया. आता याच्यामध्ये काय झाले बघा, झाडाची जी प्रतिमा आहे ती कुठं पडलेली आहे हो, सांगता येईल का? डोळ्याच्या मध्ये पडलेली आहे का डोळ्याच्या बाहेर पडलेली आहे? अधबिंदूच्या ठिकाणी पडलेली आहे का? सांगता येईल काही? झाडाची प्रतिमा कुठं पडलेली आहे? तर अधबिंदूच्या ठिकाणी न पडता ती बाहेर पडलेली आहे, म्हणजे डोळ्याच्या बाहेर गेली. बरोबर आहे. म्हणजे हे योग्य आहे का अयोग्य आहे? तर अयोग्य आहे. म्हणजे अशा व्यक्तीस दिसत नाही, कमी दिसायला लागतं. मग त्याला तशा प्रकारचा चष्मा लावावा लागतो. मग आणि तशा प्रकारचं भिंग वापरावं लागतं आणि त्याच्यानंतर परत आपल्याला ही प्रतिमा आपल्या अधबिंदूवरती मिळवता येते. आता त्याच्यानंतर मायोपिया नावाचा एक विकार आहे. त्याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे, तर बाहेरची जी प्रतिमा आहे
ती अधबिंदूवरती न पडता ती मध्येच पडलेली आहे. म्हणजे पूर्णतः आपल्या बिंदूपर्यंत पोहोचलेली नाही. आलं का लक्षात? म्हणून मी हा सुद्धा एक विकार आहे. याच्यामध्ये मग याच्यामध्ये सुद्धा आपल्या डोळ्याला दिसत नाही. मग तशा प्रकारचा लेन्स वापरावा लागतो. आता बघा खाली जे चित्र दाखवलेले आहे ते मायोपिया करेक्शन म्हणून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक लेन्स ठेवलेला आहे बघा मध्ये आणि लेन्स ठेवल्यामुळं काय झालंय, ही बाहेरची प्रतिमा बरोबर अधबिंदूवरती पडलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचा लेन्स तिथं वापरून आपण त्याच्यामध्ये त्या दृष्टिदोषामध्ये करेक्शन करू शकतो. आता वरची जी विकृती आहे, ज्याच्यामध्ये बाहेरची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या बाहेर गेलेली आहे. आपल्या पॉइंटवरती पडलेली नाही. मग हायपरोपिया करेक्शन म्हणून खाली जी इमेज दिलेली आहे, त्याच्यामध्ये बहिर्वक्र नावाचा लेन्स इथं वापरलेला आहे. म्हणजे तो लेन्स आपल्या चष्मामध्ये वापरत असतात. बहिर्वक्र नावाचा लेन्स जर वापरला, तर ती प्रतिमा आपण परत अधबिंदूवरती मिळवू शकतो. म्हणजे आपल्याला सगळं काही दिसायला लागतं. दोन्हीचे करेक्शन करताना आणि मायोपियाचं करेक्शन करताना मात्र भिंग कसा आहे, बहिर्वक्र न वापरता अंतर्वक्र वापरलेला आहे. अशा पद्धतीनं नेत्रभिंगाचे करेक्शन करता येतात. वेगवेगळे भिंग वापरून आपल्याला तिथं करेक्शन त्याचे करता येतात. पुढे बघूया आणखीन. हं. तर त्याच्यानंतरचा जो भाग आहे, तो नेत्रगोलार्धाच्या बाहेरील 6 स्नायूमुळे नेत्रगोलाची हालचाल होते, असं इथं म्हटलेलं आहे. असं वाक्य आहे. तर नेत्रगोलार्ध म्हणजे गोल लिंबूसारखा भाग आणि त्याच्या बाहेरचे जे 6 स्नायू आहेत, त्याच्यामुळे नेत्रगोलार्धाची हालचाल होते. म्हणजे ते कोणते स्नायू आहेत बघूया आपण इमेजमध्ये. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. हे मागून जे जुटलेले स्नायू आहेत, ते आपल्या नेत्रगोलार्धाच्या वरून चिटकलेले आहेत. रेक्टो लॅटरल, रेक्टो मीडियल, रेक्टो इन्फेरियर असे वेगवेगळे एकूण 6 प्रकारचे स्नायू आपल्या डोळ्यांना स्थिर ठेवतात आणि आपल्या डोळ्यांची हालचाल म्हणजे इकडं पाहणे, तिकडं पाहणे, वर पाहणे, खाली पाहणे, गोल फिरवणे हे सगळं ह्या सगळ्या हालचाली हे स्नायू घडवून आणत असतात. या हालचाली या स्नायूवरती अवलंबून असतात. काही जणांचे बघा डोळे तिरकस असतात किंवा भिंगे असं आपण त्याला म्हणत असतो. एखादा व्यक्ती काय डोळे तिरकस असले की भिंगा व्यक्ती आहे असं म्हणतो आपण. मग अशा व्यक्तीमध्ये काय झालेलं असतं, तर ह्या ज्या मासपेशी आहेत, ह्या ज्या मसल्स आहेत, याच्यातली एखादी मसल्स जर वीक असेल कुठली तर त्या बाजूनं डोळा तिकडच्या बाजूला खेचला जातो किंवा ओढला जातो. त्याच्यामुळे डोळा सामान्य स्थितीत स्थिर न राहता तिरकस अशा स्वरूपाचा दिसतो. पुढे बघूया आणखीन. हं. आता प्रतिमा ग्रहण हा पुढचा पॉइंट आहे. याच्यामध्ये काय सांगितले बघा, की नेत्रभिंगाद्वारे दृष्टिपटलावर पडलेली प्रतिमा उलटी व लहान असते आणि चेतापेशीद्वारे ती प्रमस्तिष्क गोलार्धातील दृष्टी केंद्राकडे वाहून नेली जाते व तिथे तिचे संवेदन घडते. म्हणजे कालच मी म्हटल्याप्रमाणे जसं की कान हे ध्वनींचं संग्रहण करतात आणि मेंदूकडे पाठवून देतात आणि त्याचा अर्थ कोण लावतो? मेंदू लावत असतो. तसंच डोळा सुद्धा प्रतिमांचं संकलन करतो, दृश्याचं संकलन करतो आणि त्या दृश्यांचं संकलन केलेल्या दृश्यांचा अर्थ लावण्याचं काम मात्र मेंदू त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामध्ये एक इमेज आपण पाहू शकतो. बघा
पुढचे जे 2 आहेत, डोळे आहेत आणि त्यांचं कलेक्शन जे आहे, कनेक्शन म्हणजे चेतासंस्थेद्वारे दिलं जाणारं किंवा ऑप्टिक नावाची जी नर्व्ह आहे, आपल्या डोळ्यातल्या संवेदना ती कलेक्ट करून कुठं पाठवते मागच्या बाजूला. कॉर्टेक्स, मेंदूचा कॉर्टेक्स नावाचा जो भाग आहे, त्या ठिकाणी या प्रतिमांचं म्हणजे विश्लेषण वगैरे या ठिकाणी इथं होत असतं. म्हणून आपण मेंदूचा भाग शिकत असताना, मेंदूचा मागचा भाग हा कशाशी संबंधित आहे असं म्हटलं होतं, तर दृष्टीशी संबंधित आहे असं म्हटलं होतं. बाजूचा भाग कशाशी संबंधित आहे म्हटलं होतं, तर कानाशी, श्रवणाशी संबंधित आहे असं आपण तिथं म्हटलेलं होतं. पुढे बघूया. बघा, आता हे कनेक्शन वगैरे आपण पाहिले. पण त्याच्यानंतर अ, डोळ्यामध्ये शंकूपेशी तर 3 रंगद्रव्य असतात. डोळ्यात ज्या शंकूपेशी असतात म्हणजे या कुठे असतात नेमकं दृष्टिपटलामध्ये आणि त्या किती असतात? दंडपेशी 12 कोटी आणि शंकूपेशी 60 लाख असतात असं आपण काल पाहिलेलं आहे. मग या शंकूपेशीमध्ये यांचं कार्य काय आहे? तर त्या 3 रंगद्रव्याच्या असतात. मग त्या कोणकोणत्या आहेत? सायनोलेब, फ्लोरोलेब आणि एरिथ्रोलो इरू इरिथ्रोलेब अशा 3 प्रकारच्या आहेत आणि त्या अनुक्रमे निळा, हिरवा आणि लाल असे रंग ग्रहण करतात. म्हणजे आता बघा आपल्याला ज्या या सृष्टीमधील गुलाबी रंग, भिंतीचा रंग गुलाबी, बरोबर आहे. केसांचा रंग काळा. हे वेगवेगळे जे रंग दिसतात, हे दिसण्याचं कारण म्हणजे या शंकुपेशी आहेत. यांच्यामुळे आपल्याला हे रंगद्रव्य ओळखायला येत असतात. आणि जर समजा या शंकुपेशींमध्ये काही विकृती झाल्या, तर त्या व्यक्तीला अ, दृश्य दिसतं, पण ब्लॅक एंड व्हाईट दिसल्यासारखं दिसतं. त्याच्यामध्ये रंग दिसत नाहीत. निळा दिसत नाही, हिरवा दिसत नाही, पिवळा दिसत नाही. अशा स्वरूपाची विकृती त्याच्यामध्ये येऊ शकते. आता पुढचा जो भाग आहे तो दृष्टीदोष म्हणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा पहिला आहे आंधळेपणा. हा आंधळेपणा जो आहे, तो एखाद्या व्यक्तीला जन्मजात पण असू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला काही व्यक्तींना नंतर वयामध्ये किंवा नंतर कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. त्याची कारणं ही वेगवेगळी असतात. त्यासोबत रातांधळेपणा म्हणजे अशा व्यक्तीला दिवसा दिसतं पण रात्री दिसत नाही. त्याला म्हणायचं आहे रातांधळेपणा आणि रातांधळेपणा हा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होत असतो. म्हणून व्हिटॅमिन हे गाजरामध्ये असतं आणि आपण बरेच वेळेस ऐकत असतो, की गाजरं हे डोळ्यासाठी चांगले असतात. म्हणजे व्हिटॅमिन ए असल्यामुळं रातांधळेपणाला आपल्याला दूर करता येतं. आणि पुढचा जो विकार आहे तो रंगांधळेपणा. रंगांधळेपणा म्हणजे त्या व्यक्तीला फक्त ब्लॅक एंड व्हाईट दिसतं, अशा स्वरूपामध्ये. इतर रंग दिसत नाहीत. त्याला म्हणायचं आहे रंगांधळेपणा. आणि त्याचा पुढचा विकार आहे दूरदृष्टिता. दूरदृष्टिता म्हणजे दूरचं दिसत नाही, जवळचं दिसतं. निकटदृष्टिता म्हणजे जवळचं दिसतं, दूरचं दिसत नाही. आणि पुढचे 2 प्रकार आहेत काचबिंदू, मोतीबिंदू असे वेगवेगळे इत्यादी विकार आपल्याला डोळ्याशी संबंधित तिथं सांगता येतात. तर या ठिकाणी डोळा हा 5 इंद्रियापैकी कान आणि डोळा हे 2 भाग आपले इथं काय म्हणलात? बोललात का काही? ठीक आहे, पुढे जाऊया. डोळ्याचा भाग आपला इथे संपतो. कारण वेळ कमी आहे, सिलेबस आहे आणखीन. बघूया पुढे. पुढचा भाग घेऊया. हं. पुढचा भाग आहे किंवा पुढचं इंद्रिय आहे त्वचा किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये स्किन असं सुद्धा म्हणत असतो. मग त्वचा आता जसं कान हे काय श्रवण इंद्रिय आहे.
म्हणून आपण त्याला म्हटलं होतं डोळ्यांना दृश्यग्राही इंद्रिय हे असं म्हटलं होतं. मग त्वचा जी आहे ती स्पर्शग्राही इंद्रिय आहे. स्पर्शग्राही इंद्रिय आहे. महत्त्वाचं काम. आपण सेन्स ऑर्गन्स बघत आहोत. त्याच्यामुळं हे त्यांचे महत्त्वाची कामं आपण इथं पहिल्यांदा बघितलेली आहेत. त्याच्यानंतर आता हे स्पर्श कशा स्वरूपाचे असतील? मग काही थंड असेल, गरम असेल किंवा शरीरावर पडणारा दाब आपण ती ओळखणं, स्पर्श सुख ओळखणं, म्हणजे हे सगळे थंड, गरम हे सगळे जे हे आहेत, जाणीवा ज्या आहेत, त्या जाणीवा कुणामार्फत होतात? तर त्वचेमार्फत होत असतात आणि त्यांना ओळखण्याचं काम ही त्वचा करत असते. त्याच्यानंतर आता त्वचेला आणखीन काय म्हटलेलं आहे, तर शरीराचा बाह्य भाग आहे. म्हणजे शरीराचा शेवटचा अंतिम बाहेरचा भाग आहे किंवा जसं आपण शरीरावरती कपडे घालतो, त्याप्रमाणे हा त्वचेचा भाग आहे. म्हणजे कसं बघा, मधले जे इंद्रिय आहेत किंवा अस्थिसंस्था आहे, पचनसंस्था आहे, मज्जासंस्था आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, मासपेशी आहेत, हाडं आहेत, अवयव आहेत. हे सर्व काही मध्ये आहे आणि त्याच्यावरून आपण एक कपडा घातला म्हणजे जसं आपल्या शरीरावरती कपडे घालतोय. कपडे घातले की मधलं काहीच दिसत नाही. त्याच्याप्रमाणे ही त्वचासुद्धा एक ड्रेस घातल्यासारखं आहे. म्हणजे सगळ्यात बाहेरचं आवरण आहे. त्यासोबत शरीराची शरीराचे संरक्षण करणं हिचं काम आहे. म्हणजेच त्याला संरक्षक भिंत असं सुद्धा म्हणतात. बघा बरोबर आहे का? संरक्षक भिंत असं सुद्धा म्हणतात. का? तर काहीही असेल बाहेरच्या वातावरणातील कोणतीही गोष्ट असेल, तर ती पहिल्यांदा तिचा संबंध कशाशी येतो? तर आपल्या बाहेरच्या त्वचेशी येतो. पाणी असेल, हवा असेल, बरोबर आहे. वारा असेल, उष्ण असेल, थंड असेल, धूळ असेल, जीवाणू असतील, जंतू असतील, सूक्ष्मजीव असतील, विषाणू असतील, हे काही जरी असलं तरी त्याचा पहिला आणि थेट संबंध हा त्वचेशी येत असतो. आणि हे शरीरामध्ये न जाऊ देणं. आता सूक्ष्मजीव हे डायरेक्ट पहिल्यांदा आपल्या त्वचेशी भिडतील. परंतु त्वचा का एवढी साधीसुधी नाही, की ती सूक्ष्मजीवाला आतमध्ये जाऊ देईल. म्हणजेच ही काय आहे संरक्षक भिंत आहे. पाणी असेल किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी या बाह्य जगतातील बाह्य गोष्टी बाहेरच अडवून ठेवणं, त्यांना शरीरामध्ये प्रवेश करू न देणं, हे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्वचेचं असतं. त्याच्यानंतर सौंदर्य देणं. सौंदर्य देणं म्हणजे कसं बघा, आताच मी म्हणल्याप्रमाणे एक ड्रेसप्रमाणे ही त्वचा आहे. शरीराला मधल्या ज्या शरीराला एक घातलेला एक ड्रेस आहे आणि ही जर वरची त्वचा काढली, तर आपला देह कसा दिसेल हो? बघा बरं, कल्पना करा बरं त्याची. एकदम विचित्र, कुरूप अशा स्वरूपाचा आपला देह दिसेल. परंतु ही कुरूपता झाकून ठेवण्याचं काम कोण करत असतं? तर त्वचा करत असते. म्हणून शरीराला सौंदर्य देण्याचं काम सुद्धा त्वचा करत असते. त्याच्यानंतर तापमान नियंत्रण, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणे, टाकाऊ पदार्थांचं विसर्जन म्हणजे शरीरातून जो घाम बाहेर फेकला जातो त्वचेमार्फत, त्याच्यामध्ये विविध टाकाऊ पदार्थ असतात. म्हणजेच त्याला टाकाऊ पदार्थांचं विसर्जन हे कार्यसुद्धा त्वचेमार्फत केलं जातं. इत्यादी विविध कार्य त्वचेमार्फत केली जातात. मग आता या त्वचेचे थर किती आहेत? मानवी त्वचेचे एकूण 3 स्तर पडतात. मग कोणकोणती स्तर आहेत ते? एक आहे बाह्य त्वचा, दुसरी आहे अंतस्त्वचा आणि तिसरी आहे अधस्त्वचा. याच्याबद्दल एक इमेज बघूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. याच्यामध्ये आपण पाहू शकतो. आता हा आहे त्वचेचा काप. त्वचेचा एक तुकडा काढून घेतलेला आहे बाजूला आणि त्याच्यामध्ये सर्वात वर किंवा सर्वात बाहेरचा जो थर आहे तो आहे बाह्य त्वचा, त्याच्यानंतर अंतस्त्वचा आणि त्याच्यानंतर अधस्त्वचा ही पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे. लक्षात ठेवायचं. बघा आता पुढे बघूया. 3 स्तर त्याच्यामधील पहिल्या स्तराबद्दल माहिती घेऊया आपण. बघा
बाह्य त्वचा. पहिल्यांदा बाह्य त्वचा बघूया. तर सर्वात बाहेरचा थर आणि तिची जाडी किती आहे? तर कागदासारखा जाड आहे. म्हणजे अतिशय पातळ अशा स्वरूपाची ही बाह्य त्वचा आहे. बरोबर आहे. आणि बाह्य त्वचेत पेशींचे आता बघा, आता 3 थर थर तर पाहिलेले आहेत मुख्य. पण बाह्य त्वचेमध्ये सुद्धा पेशींचे 4 थर असतात. किती स्तर असतात? 4 थर असतात. मग ते अनुक्रमे कोणकोणते आहेत? तर श्रंग स्तर, दुसरा आहे कनकमय स्तर, कंटकी स्तर आणि आधार स्तर. अशा स्वरूपाचे पेशींचे बाह्य त्वचेतील 4 स्तर आहेत. मग त्याच्यातील एकेका स्तराबद्दल आपण माहिती बघूया. तर पहिला स्तर आहे श्रंग स्तर. तर हा केंद्रक विरहित पेशींचा स्तर आहे आणि हा स्तर केराटिनानिन यांनी बनलेला असतो. याचे कण त्याच्यामध्ये असतात आणि याचं कार्य काय असतं? तर हे केराटिनानिन जलरोधी असतो. म्हणजे त्वचेचा आणि पाण्याचा जरी संबंध आला, तरी पाणी ॲक्सेप्ट करतं का हो त्वचा? मध्ये शोषून घेतं का? तर नाही. त्वचेचा आणि पाण्याचा सहसंबंध येऊ देत नाही. म्हणजे हा केराटिनानिन काय करतो? जलरोधी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे? तर मजबूत आहे. आणि सर्वात मग मजबूत काय? कारण काय आहे? तर बाहेरील वातावरणातील जीवजंतू, सूक्ष्मजंतू यांचं आक्रमण जरी झालं किंवा इतर कोणत्या गोष्टींचं आक्रमण जरी झालं, तर त्वचेमध्ये ते येऊ नयेत, मध्ये एंटर होऊ नयेत म्हणून हा थर मजबूत असतो. त्याच्यानंतर कणकमय पेशींचा स्तर तो काय आहे? केंद्रकमय पेशी आहेत. आणि शृंगस्तर कसा होता? केंद्रक विरहित पेशींचा स्तर होता. आता कणकमय स्तर हा केंद्रकमय स्तर आहे आणि त्याच्यामध्ये केरा टोहायलिन अशा स्वरूपाचं हे असतं, द्रव असतं आणि त्याच्या पुढचा जो स्तर आहे कंटकी स्तर. काय आहे? कंटकी पेशींचा स्तर आणि त्यासुद्धा ह्या पेशीसुद्धा केंद्रकमय पेशी आहेत. काय आहेत? केंद्रकमय पेशी आहेत आणि याच्यामध्ये मेलॅनिन जनक असतं. म्हणजे हे कशासाठी उपयोगी पडत असतं? तर हे रंगद्रव्य आहे. त्वचेचा रंग ठरवतं हे. आता काळ्या व्यक्तींमध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळं त्यांचा रंग काळा दिसत असतो आणि गोऱ्या व्यक्तींमध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे त्यांचा रंग गोरा असतो. म्हणजे रंग ठरवणारं घटक किंवा रंग ठरवणारा हा स्तर कंटकी पेशींचा थर असतो. त्याच्यानंतरचा आहे आधार पेशींचा स्तर. हा शेवटचा किंवा त्या आधार पेशीमध्ये नंतर आलेल्या ज्या पेशी आहेत, त्या मृत होत असतात. जसे की शरीरावर बघा आपण कशाने तरी कंगव्याने वगैरे असं घासलं थोडंसं, तर वरचा पापुंद्रा निघत असतो. काय निघतं? पापुंद्रा खवले निघाल्यासारखे दिसतात. म्हणजे ह्या पेशी कशा असतात? मृत स्वरूपाच्या पेशी त्या असतात. अशा प्रकारे बाह्य त्वचेचे सुद्धा 4 पेशीमय स्तर आपण इथं बघितलेले आहेत. त्याच्यानंतर अंतःत्वचा येते. आता ही अंतःत्वचा जी आहे, ही 2 नंबरची त्वचा आहे आणि ही त्वचा बाह्य थरापेक्षा जाडीनं कशी आहे? मोठी आहे. जाडीनं मोठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? ही त्वचा संयोजी ऊतीपासून बनलेली असते. संयोजी ऊतीपासून ती बनलेली असते आणि या स्तरामध्ये चेता चेतापेशी म्हणजे चेतातंतूंचे जाळे असते, रक्तवाहिन्यांची जाळे असते. रक्तवाहिन्यामध्ये शिरा आणि धमन्या अशा स्वरूपांचं हे सुद्धा जाळं असतं. त्यासोबत तेलग्रंथींचं जाळं असतं, स्वेदग्रंथींचं जाळं असतं, इत्यादी घटक हे अंतःत्वचेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या बाबतीत बघूया एक मिनिट. हं. आता बघा, अंतःत्वचा म्हणून जो 2 नंबरचा घटक दाखवलेला आहे भाग, त्याच्यामध्ये इकडल्या बाजूनं जर बघितलं, तर निळ्या रंगाच्या शिरा दिसत आहेत, लाल रंगाच्या धमन्या दिसत आहेत आणि या स्तरामधील शिरा आणि धमन्या किंवा धमन्या या
दोन्ही स्तरांचं पोषण करतात. म्हणजे कोणकोणत्या स्तरांचं? बाह्य त्वचेचं आणि अंतःत्वचेचं, अधःत्वचेचं दोन्ही स्तरांचं पण पोषण करतात आणि मधल्या स्तराचं तर पोषण त्या आवश्यक करणारच आहेत. त्यासोबत आता हिरव्या रंगाची जी दाखवलेली आहे, ती पिवळ्या रंगाची असते तशी तर, त्या काय आहेत? चेता आहेत. तर त्या काय कार्य करतात? तर आपल्याला ह्या ज्या जाणीवा आहेत, स्पर्श जाणीवा ज्या आहेत, पोळणे, टोचणे, दाब, थंड लागणे, गरम लागणे, खरचटणे, खरखर करणे, ह्या अशा वेगवेगळ्या ज्या संवेदना आहेत, त्या संवेदना या चेतांमुळे होत असतात. कुणामुळे होत असतात? कुणामुळे कळत असतात? तर चेतामुळे या संवेदना आपल्याला कळत असतात. 2 घटक इथं झाले. त्याच्यानंतर अनेक घटक आहे घर्मग्रंथी. घर्मग्रंथीसुद्धा अधःत्वचेमध्ये असतात आणि त्याची नळी जी आहे, ती कशी आहे? वर आलेली आहे. बाह्य त्वचेमध्ये ओपन झालेली आहे बघा. आणि गर्मग्रंथींचा खालचा भाग जो असतो कसा असतो? ज्याप्रमाणे नाग वेटोळा घालून बसतो, त्याप्रमाणे खालचा भाग वेटोळ्यासारखा असतो आणि वरील ज्याप्रमाणे नाग अ, वर फणा काढतो, अगदी अशा स्वरूपामध्ये ती नळी परत अ, अंतःत्वचेतून बाह्य त्वचेतून जे बाह्य त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावरती ओपन झालेली असते आणि या गर्मग्रंथीद्वारे घाम उत्पन्न केला जातो. याच्यामध्ये या घामामध्ये विसर्जित केले जाणारे पदार्थ पण असतात किंवा शरीराचं जर तापमान वाढलं असेल, तर तापमान नियंत्रित करण्याचं काम सुद्धा या गर्मग्रंथीद्वारे केलं जातं. किती घटक झाले बघा? रक्तवाहिन्या, चेता आणि गर्मग्रंथी. आणखीन एक गोष्ट म्हणजे या या दस्तूचीमध्ये असते, केसांचे जी बुडं आहेत, खालचा जो भाग आहे, केशपुटक. केशपुटक सुद्धा ह्या अधःत्वचेमध्ये स्थिरावलेले असतात. आणि केसाचा वरचा भाग तो बाह्य त्वचेकडे येऊन बाह्य त्वचेच्या बाहेर पडलेला असतो. बघा 4 घटक झाले का? रक्तवाहिन्या, चेता, घर्मग्रंथी आणि केसांचे पुटक. त्यासोबत तेलग्रंथी, तैलग्रंथी या ग्रंथीसुद्धा अंतःत्वचेमध्ये असतात आणि त्यांचं कार्य काय आहे? तर त्या अ, तेलासारखा पदार्थ त्या काय करतात? बाह्य त्वचेवरती आणून सोडतात. त्याचं कारण काय आहे? तर बाहेरची जी त्वचा आहे, ती मुलायम राहावी त्याच्यासाठी यांचा वापर होत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? शरीराचं अतिरिक्त बाष्पीभवन होऊ नये म्हणून सुद्धा त्या तेलाचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. पुढे बघूया आणखीन. ही झाली 2 नंबरच्या थराची रचना. पुढे बघूया. आता शेवटचा थर म्हणजे सर्वात आतला थर, मधला थर आणि जो पिवळ्या रंगाचा थर होता 3 नंबरचा तो थर. तर याच्या बाबतीत बघायचं झालं तर काय म्हणलंय बघा. सर्वात आतील स्तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर या स्तरामध्ये मेद साठवणाऱ्या पेशी असतात. मेद साठवणाऱ्या पेशी ज्याप्रमाणे एखादी यांची रचना कशी आहे, एखाद्या पिशवीप्रमाणे. बघा, पिशवीमध्ये आपण जसं सामान घातलं की ती फुगते पिशवी. सामान काढून घेतलं की ती परत सामान्य अवस्थेमध्ये येते. म्हणजे ह्या पेशीसुद्धा एखाद्या पिशवीप्रमाणे आहेत आणि या पिशव्या, या पेशी कशाची साठवण करतात? तर मेदाची साठवण करतात. शरीरातील मेदाची साठवण करतात आणि शरीरातील चरबीचा सर्वात मोठा साठा या स्तरामध्ये असतो. 3 नंबरच्या स्तरामध्ये असतो आणि अ, दुसरी गोष्ट म्हणजे काय? ही काय कार्य करते? तर शरीराचे धक्का, मार, इजा इत्यादीपासून संरक्षण करते. म्हणजे बघा, एखादा जोराचा मार आपल्या शरीरावरती लागला किंवा आपण गाडीवरून वगैरे पडलो, म्हणजे एखादा जोराचा धक्का लागणं, इजा होणं इत्यादी गोष्टीपासून संरक्षण करण्याचं काम अधःत्वचेचं आहे. आता बाह्य त्वचा कशापासून संरक्षण करत होती हो? जीवजंतूपासून, बाहेरच्या गोष्टीपासून संरक्षण करत होती.
आणि ही मात्र मार इत्यादी गोष्टीपासून संरक्षण करत असते. आणि आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे या त्वचेबद्दल सांगता येईल, की जसं वय वाढतं, तसं त्यातली चरबी शोषली जाते आणि चरबी शोषल्यामुळं त्वचेला आपल्या काय होतात, सुरकुत्या पडतात. आवश्यक तितकी चरबी त्याच्यामध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ही जर चरबी शोषली गेली, तर ही चरबी शोषली जाऊन आपल्या त्वचेला सुरकुत्या पडतात. म्हणजे म्हातारपणी, वयस्कर अवस्थेमध्ये जी त्वचा दिसते बघा, लुळी-लुळी असल्यासारखी म्हणजे हातामध्ये चिमटीमध्ये धरून ओढली तर ती लांबपर्यंत आपल्याला तिला खेचता येतं, पुढे ओढता येतं. परंतु तरुण वयामधली जी त्वचा आहे ती वेगळी असते. वयस्कर वयातील सुरकुत्या का पडतात? तर ह्या मेद असणारा जो तिसरा थर आहे त्याच्यातला मेद शोषून घेतला गेलेला असतो. त्याच्यामुळे त्याला सुरकुत्या पडल्यासारख्या दिसत असतात. तर पुन्हा तर ही एकदा यस सर, आता जे अ, सांगितलं ते पुन्हा एकदा सांगा. कोणता भाग? अंगावरती सुरकुत्या काय येतात त्वचेवरती? सुरकुत्या म्हणजे आता ही आंतर त्वचा जी आहे 3 नंबरची, मेद साठवून ठेवलेली. तर ह्या मेद साठवून ठेवलेल्या त्वचेमधला जो मेद आहे, तो शोषून घेतला जातो. जसं वय वाढत जाईल, आता बघा ही 3 नंबरचा लेयर आहे पिवळ्या नंबर कलरचा. तो शोषून घेतला जातो. जसं वय वाढत तसं शोषून घेतला जातो. त्याच्यामुळं ही त्वचा आपली लुळी पडत असते. तो लेयर कमी होत जातो. आलं हे लक्षात? ते नॅचरलीच आहे. हो, नॅचरलीच असतं. नॅचरली आहे. ओके. ज्याप्रमाणे हा लेयर कमी होतो, त्याप्रमाणे जसं वय वाढत जाईल तसं शरीरातील सर्व घटक कमी होत जात असतात. शरीरातील इतर घटकांची इजा होत जाते असते किंवा गुडघा दुखणं म्हणा, त्याच्यामधला खुर्चा झिजत गेलेला असतो किंवा अ, हाडांची झीज झालेली असते. म्हणजे शरीरातील जे काही अवयव असतील, मेंदू असेल, मेंदूसुद्धा लहान होत जातो असं आपण म्हणलेलं आहे बघा मेंदू पाहताना. म्हणजे हे सर्व नॅचरलीच आहे. पण वयानुसार आणि तुम्ही तरुण असाल आणि त्वचा हे होत असेल, तर ते मात्र लक्षण योग्य नाही, अयोग्य लक्षण आहे. ती कशाची लक्षणं म्हणजे? अ, म्हणजे तरुण वयामध्ये जर दिसत असेल तसं, तर त्याच्याबद्दल त्वचा संबंधित डॉक्टरांशी आपण चर्चा करू शकतो तिथे. सहसा ते दिसत नाही तरुण वयामध्ये. दिसली तरी तितकीशी दिसत नाही. सुरकुत्या पडण्याचं जे प्रमाण आहे तरुण वयामध्ये, तितकंसं प्रमाण दिसत नाही. पण चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं, डोळ्याच्या खाली सुरकुत्या पडणं, हा भाग वेगळा झाला. मग त्याच्यामध्ये स्ट्रेस रिस्पॉन्स वगैरे ह्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी तिथं येत असतात. ओके. आता त्वचेसंबंधित विकार. त्वचेसंबंधित विकार काय आहेत? खाज आहे, खरूज आहे, गचकरणं आहे, इसब आहे, नायटा आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचा कोरडी पडणे. हा सुद्धा एक त्वचेसंबंधित विकार आहे. आता खाज, खरूज ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या इन्फेक्शनमुळे निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. किंवा हे जे इन्फेक्शन आहे, ते पाण्यापासून होऊ शकतो. खास खरजुचे जंतू जे आहेत, ते पाण्यामध्ये असतात आणि तशा पाण्याशी जर संबंध आला आपल्या त्वचेचा आला, तर ते लक्षणं आपल्याला मग तिथं दिसू लागतात. ते इन्फेक्शन होतं त्वचेला आणि खाज-खरूज अशी लक्षणं आपल्याला दिसतात. किंवा एखाद्या व्यक्तीला खाज-खरूज आहे, गचकरणं आहे आणि अशा व्यक्तीचे जर आपण कपडे वगैरे वापरले किंवा टॉवेल वापरला, घरी एक व्यक्ती आहे, त्याला गचकरणं आहे. तर अशा व्यक्तीचा जर टॉवेल वापरला किंवा त्याचे एखाद्या वेळेस कपडे वगैरे वापरले, तर अशा वेळी सुद्धा एकापासून दुसऱ्याला हे इन्फेक्शन पसरत जातं. असे वेगवेगळे विकार आपल्याला तिथं पाहता येतात. त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया. आता पुढचं जे इंद्रिय आहे, ते आहे जीभ. त्याला टंग असं सुद्धा इंग्रजीमध्ये आपण म्हणत असतो आणि त्याची विशेष ओळख म्हणजे स्वाद ओळखणारी इंद्रिय म्हणून तिची अशी विशेष अशी ओळख आहे. त्यासोबत अन्न गुळणे, आपण जेवण करताना
आता जीभ जर नसती तर समजा फक्त आपण दाताने काय केलं असतं, घास चावले असते. इकडे घास फिरवता आले असते का? आले नसते. किंवा घास गिळता आला असता का? गिळता पण आला नसता. मग घास इकडं-इकडं फिरवणे किंवा घोळणे किंवा घास गिळणे या क्रियासुद्धा जिभेद्वारे केल्या जातात. त्यासोबत आणखीन एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवाज काढणे. आवाज. आता आवाज तर स्वर यंत्रातून निघतो. पण आता जीभच हलवायची नाही आणि बोलता येईल का बघा? बोलता येणार नाही. मग म्हणूनच याला म्हणलेलं आहे, आवाज काढण्यासाठी सुद्धा जीभ अतिशय महत्त्वाची आहे. अशी वेगवेगळी इतर कार्यसुद्धा ही जीभ पार पाडत असते. परंतु आपण जर सेन्स ऑर्गन्स बघत आहोत म्हणून स्वाद हा तिचा महत्त्वाचा एक हे आहे असं बघूया. आता त्याच्यानंतर जीभ ही जी आहे, ती स्नायूयुक्त आहे व अस्थिविरहित इंद्रिय आहे. बघा काय म्हणलंय? किंवा आपण कानाच्या पाळीला काय म्हटलं होतं? परंतु जीभ ही कशी आहे? फक्त स्नायूची आहे. त्याच्यामध्ये हाड आहे का? नाही. बऱ्याच वेळेस आपण बोलताना एखादा व्यक्ती जर जास्त बोलत असेल, पुढचं-पुढचं बोलत असेल, तर काय म्हणतो आपण त्याला? "तुझ्या जिभेला हाड आहे का नाही?" म्हणतो बघा. बरोबर आहे. तशाप्रमाणे तर जिभेला हाड नसतं. जीभ ही फक्त स्नायूंनी बनलेली असते. आणि पुढे पाहायला गेलं तर स्थान जे आहे जिभेचं ते मुखगुहेमध्ये आणि तळाशी. मुखगुहेमध्ये तळाशी म्हणजे खालच्या बाजूला जिभेचं स्थान आहे. आणि सरासरी लांबी हिची 10 सेमी भरत असते. सरासरी हिची लांबी 10 सेमी भरत असते आणि त्यासोबत पृष्ठभागावरील रेषेमुळे तिचे 2 भाग दिसतात. पृष्ठभागावर एक उभी रेष असते. त्याच्यामुळं उजवा आणि डावा असे 2 भाग आपल्याला तिथे सांगता येतात. त्यासोबत जिभेचा पुढील 2/3 भागाला जिभेची काया म्हणतात. मागील भागाला जिभेचे मूळ म्हणतात आणि अतिशय समोरच्या भागाला जिभेचं टोक असं म्हणतात. बघूया एक इमेज त्याच्यामध्ये कळलं आपल्याला. इथे याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. आता या जिभेवर मधोमध एक उभी रेषा आहे बघा. दिसते का? स्पष्ट स्पष्ट अशी दिसत नाही, अस्पष्ट अशा स्वरूपामध्ये दिसते. एक उभी रेषा आहे. तिच्यामुळं हिचे 2 भाग आपण तिथं सांगू शकतो, उजवा आणि डावा. त्याच्यानंतर आपण आणखीन काय पाहिलं, तर उभा असा भाग जर बघितला आपण, तर मागचा भाग जो आहे त्याला रूट म्हणून नाव दिले बघा. तर तो भाग तळाशी असणारा भाग आहे आणि तिची रचना थोडीशी वेगळीच आहे. त्याच्यानंतर पुढील भागाला बॉडी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे हे 2 मुख्य भाग, तळाकडचा भाग आणि बॉडी म्हणजे पुढचा भाग, उर्वरित भाग. आणि हा बॉडी नावाचा जो भाग असतो, तो कुठं चिटकलेला नसतो. त्याच्यामुळं ही जीभ आपल्याला सर्वत्र हलवता येते. आणि अपेक्स म्हणून एक पुढचा भाग दिलेला आहे. म्हणजे हे आहे जिभेचं टोक. अशा पद्धतीनं रचना हिची सांगता येते. पुढे बघूया. हां, बघा. हं. अ, त्यामुळंच बघा 2/3 भाग म्हणजे हा कसा आहे जास्तीचा भाग आहे. त्याच्यामुळं त्या भागाला काय म्हणायचं टाया असं म्हणायचं आहे. त्यालाच बॉडी असं नाव दिलेलं होतं बघा. आणि मागील भाग किती होता? कमी होता. त्याच्यामुळं मागील भागाला मूळ असं म्हटलेलं आहे आणि पुढचा एक शेंडा अशाप्रमाणे आपण त्याची रचना तिथं सांगू शकतो. त्यासोबत जिभेचे मूळ ग्रसणीच्या म्हणजे घशाच्या समोरच्या व लगतच्या भित्तिकेला व मानेतील कंठिका अस्थिला जोडलेली असते. आता बघा वाक्य थोडंसं हे आहे किचकट. जिभेची मूळ ग्रसणीच्या घशाला म्हणजे मागच्या बाजूला खाली
समोरच्या व लगतच्या भित्तिकेला व मानेतील कंठिका अस्थिला जोडलेली असते. त्यामुळं ही स्थिर असते. मागलचा भाग जो कसा आहे, स्थिर आहे. पुढचा भाग कसा आहे, चल आहे म्हणजे फिरणारा आहे, डुलणारा आहे. आणि एका इमेजमध्ये बघूया त्याच्याबद्दल. मागचा भाग कुठं जोडलेला असतो. बघा, याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं. मागचा जो भाग आहे, हाडे जे आहेत किंवा जिभेची जी रचना आहे, फक्त जीभ इतकीच आहे. त्याच्यानंतर ती खाली गेलेली आहे का? नाही. शॉर्ट अशा स्वरूपाची आहे. हं. पुढचा भाग बघूया. तर जीभ ही कोणाचं असतं? मेंदूचं असतं तर आपलं असतं. म्हणजे आपल्याला जिकडं फिरवायचे तिकडं आपण जीभ फिरवू शकतो. बोलताना सुद्धा तिचं आपण नियंत्रण करू शकतो. म्हणून याला काय म्हणलेलं आहे? जिभेचे स्नायू हे ऐच्छिक स्नायू असतात व ती लांब तंतूंनी बनलेली असते. त्यासोबत जिभेवर श्लेष्मल पटलाचे आवरण असते. आणखीन पुढे पाहायला गेलं तर पृष्ठभागावर शंकूच्या आकाराचे अंकुरक असतात, उभ्या अशा स्वरूपाचे. आणि या अंकुरकामुळे जीभ ही खरबरीत अशी भासते. आपल्याला कशा स्वरूपाची भासते? खरबरीत अशा स्वरूपाची भासते. आणि या शंकूसारख्या आकाराचे जे हे आहेत अंकुरक, तर त्याचे सुद्धा 4 प्रकार आहेत. तर ते कोणकोणते आहेत? तंतुरूप अंकुरक, कवकरूप अंकुरक, परिवर्त अंकुरक आणि पर्णिवर रूप अंकुरक असे वेगवेगळे 4 प्रकार आपल्याला तिथं पाहता येतात. बघूया इमेजमध्ये एकदा. एक मिनिट हां. बघा, याच्यामध्ये अंकुरक म्हणजे खालून आपल्याला तिथे अंकुरकांची नावं दिसतायत बघा. तंतुरूप अंकुरक, छत्राकारी अंकुरक, जी रचना थोडीशी वेगळी आहे. 4 प्रकारचे अंकुरक आपल्या जिभेवरती उपस्थित असतात. तंतुरूप अंकुरक 1, छत्राकारी अंकुरक 2 आणि त्याच्यानंतर अ, पुढे 2 नावं सोडून आहे बघा. परिवृत्त अंकुरक म्हणजे अ, मधला भाग जिभेचा आणि बाजूच्या बाजूने जे असणारे अंकुरक आहेत, त्याला पर्निल अंकुरक असं म्हटलं जातं. पर्निल अंकुरक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे बघूया आणखीन. हं. या अंकुरकासोबतच जिभेच्या पृष्ठभागावर रुचिकालिका असतात. रुचिकालिका म्हणजे काय? तर स्वाद घेणाऱ्या कालिका. स्वाद घेणारी काही रचना असते. तर त्या जवळपास 2000 ते 8000 अशा स्वरूपाच्या असतात संख्येने. आणि मग आता त्या कालिका कुठं असतात? जिभेच्या रुचिकलिका. तर जिभेचा भाग आणि चव असं इथं दिलेलं आहे बघा खाली. तर त्याच्यामध्ये शेंड्याच्या भागाकडे असणाऱ्या
याच्यामध्ये स्वाद कसा आहे? गोड, शेवट, कडू आणि कडा. बाजूच्या भागामध्ये मात्र आंबट आणि खरट अशा स्वरूपाची ती रचना आहे. बघूया इमेजमध्ये. स्वाद जो आहे, जिभेचा स्वाद जो आहे, तो एकाच ठिकाणी सारखा नाही बघा. लक्षात घ्या. आता ही जीभ जी आहे, जिभेच्या टोकाला इथं येणारा स्वाद आहे, तो गोड अशा स्वरूपाचा आहे. गोड स्वाद इथं ग्रहण केला जातो आणि त्यासोबत मागचा भाग बघितला, तर त्याच्यामध्ये बिटर म्हणजे कडू. एखादी कडू वस्तू आपल्या जिभेच्या टोकावर ठेवून बघा, तर तिचं कडूपण आपल्याला जाणवत नाही. कारण हे स्वाद घेणारे जे हे आहेत, ते पुढच्या भागात नसून मागच्या भागात आहेत. आणि गोड भाग, गोड हा रस हा कुठे कळतो? तर जिभेच्या टोकाला कळतो, मागच्या भागाला कळत नाही. त्याच्यानंतर बाजूचा भाग जो आहे, तो कोण्या रसाशी संबंधित आहे? तर सोर आणि साल्ट म्हणजे तुरट आणि खरट. तुरट आणि खरट जे स्वाद असतात, ते जिभेचे बाजूचे भाग आहेत आणि त्यांच्यानंतर यमी म्हणजे हा भाग जो आहे, तो मधला भाग आहे. म्हणजे थोडक्यात इथं जर सांगायचं झालं, तर जिभे एकाच ठिकाणी सगळे स्वाद नसून, तर जिभेच्या रचनेनुसार मागे, पुढे, बाजूला आणि मध्यभागी असे वेगवेगळे स्वाद आपल्याला तिथं दिसून येतात. कारण असे वेगवेगळे स्वाद ग्रहण करणाऱ्या ज्या हे आहेत पेशी, त्या इतर वेगवेगळ्या ठिकाणी वसलेल्या असतात. सर आपण ज्यावेळेस म्हणतो म्हणजे असे बोलतात लोक की चव नाही, तोंडाला चव नाही, तर ते त्याचा आणि जिभेचा काय संबंध? त्याचा पण संबंध आहे. कारण ह्या ज्या आहेत त्या बधीर होतात आणि त्याचं बधीर होण्याचं कारण म्हणजे तोंडाची चव कधी जाते, तर आपल्याला कधी सर्दी वगैरे झालेली असेल किंवा आपण आजारी पडलेला असेल किंवा कधी ताप आलेली असेल, तर इन्फेक्शन झालेलं असतं. त्याच्यामुळे या बधीर होतात किंवा अशा भागाला सुद्धा इन्फेक्शन झाल्यामुळं तिथं सुद्धा तोंडाची चव जाऊ शकते. आता कोरोनामध्ये सुद्धा 14-14 दिवस तोंडाची चव जात होती. का कारण होतं? तर इन्फेक्शन. इन्फेक्शनमुळं या जिभेची चव जात होत होती. इतर वेळी चव व्यवस्थित येत असते, पण असं आजारी वगैरे पडल्यानंतर मात्र चव आपल्याला बदललेली दिसते. आता पुढे जर भाग बघायचा झाला, तर जिभेचा खालचा भाग हा पातळ अशा स्वरूपाचा असतो आणि त्याच्या अंतस्त्वचेमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. आपण जर जीभ उलटी करून पाहिली, तर आपल्याला दिसतं बघा. जीभ अशी उलटी करून पाहिली, तर खालच्या बाजूला शिरा आणि धमन्या दिसतात. तर त्या बाहेर आहेत का? नाही. म्हणजे खालचा भाग जिभेचा पातळ अशा स्वरूपाचा आहे आणि तिच्या मधल्या स्तरात अंतःस्त्वचेमध्ये त्या शिरांचं, धमन्यांचं आणि चेतावाहिन्यांचं जाळं असतं. तर हे चेतावाहिन्या कशाशी संबंधित आहेत? तर त्या स्वाद ग्रहण करण्याशी संबंधित आहेत आणि परत त्या स्वादांचं विश्लेषण कुठं होतं? मेंदूमध्ये होत असतं. याच्यामध्ये बघू शकतो बघा आपण. हं. जीभ उलटी केल्यानंतर खालून जो भाग दिसतो, त्याच्यामध्ये शिरा दिसतात बघा. शिरा, धमन्या, चेता वगैरे हे सर्व काही त्याच्यामध्ये असतं. म्हणजे खालच्या भागामध्ये असतं. जिभेला रक्तपुरवठा हा खालच्या बाजूने होत असतो. आणखीन पुढे बघूया. हं. अधोजिव्हा चेता ही अंतस्थ आणि बहिस्थ स्नायूंची एक प्रेरक चेता आहे, जिच्यामुळे जिभेच्या स्नायूंची हालचाल होते. आता बघा शरीरातील सर्व स्नायूंची हालचाल सुद्धा हे स्नायू करतात का? नाही. तर त्याला जोडलेले ज्या चेता आहेत आणि मेंदूकडून आदेश आला, की त्या चेताचे संदेश मिळाले, की स्नायूंच्या हालचाली करत असतात स्नायू. तसंच
जिभेमध्ये जे असणारे स्नायू आहेत, ते सुद्धा आपोआप हालचाल करतात का? नाही. मेंदूकडून आदेश आला पाहिजे आणि ते आदेश कशामार्फत येत असतात? चेतेमार्फत येतात चेतामार्फत. म्हणून अधो जीवा चेता हे एका चेतेचं नाव आहे बरं का. अधो जीवा चेता ही अंतस्थ आणि बहिस्थ स्नायूंची प्रेरक चेता आहे. म्हणजे जिभेतील आतल्या स्नायूंची आणि बाहेरच्या स्नायूंची प्रेरक चेता आहे. म्हणजेच या चेतेमुळेच जिभेचे स्नायू हालचाल करत असतात. त्यासोबत आणखीन एक त्रिशिकी नावाची चेता आहे. या त्रिशिकी चेतामार्फत जिभेच्या संवेदना मेंदूकडे पाठवल्या जातात. जिभेच्या ज्या संवेदना आहेत म्हणजे खरट लागणे, तुरट लागणे, आंबट लागणे, पोळणे, थंड लागणे, गरम लागणे या सर्व काही ज्या संवेदना आहेत, ह्या त्रिशिकी चेतेमार्फत त्या मेंदूकडे पाठवल्या जातात. मेंदूमध्ये त्याचं विश्लेषण केलं जातं. त्यासोबत जिभेच्या स्नायूंची जी रचना आहे, ती 8 प्रकारच्या स्नायूंनी जिभेची रचना झालेली आहे आणि अ, त्याच्यामध्ये मुख्य 2 भाग पडतात. एक भाग म्हणजे अंतस्थ स्नायू, हे 4 प्रकारचे असतात आणि बहिस्थ स्नायू हे 4 प्रकारचे असतात. म्हणजे 4 अन् 4 8. बाहेरचे 4 प्रकारचे आणि आतले 4 प्रकारचे. तर आतले जे स्नायू असतात, ते हाडांना वगैरे जुडलेले नसतात. हाडांना जुडलेले नसतात आणि ते जिभेला आकार देण्याचं कार्य करतात. आकार, जिभेचा आकार कसा आहे? फुगीर आहे. म्हणजे तिला विशिष्ट असा आकार देण्याचं काम ते अंतस्थ स्नायू करतात. ते हाडांना जोडलेले नसतात. एकूण 4 प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर बहिस्थ स्नायू हे किती आहेत? हे मात्र हाडांना जोडलेले असतात. हे मात्र हाडांना जोडलेले असतात. एकूण 4 प्रकारचे असतात आणि जिभेची हालचाल करण्यासाठी ते उपयोगी पडतात. आता बघूया ते स्नायू कोणते आहेत? बहिस्थ स्नायू कोणते आहेत? आता हे बहिस्थ स्नायू आहेत बघा. अ, हायोग्लॉसस, स्टायलोग्लॉसस, जेनिओग्लॉसस. आता हे वेगवेगळी जी नावं आहेत, ही एकूण 4 प्रकारचे स्नायू आहेत. हे सुद्धा जिभेचे स्नायू आहेत. परंतु हे स्नायू, या स्नायूंची टोकं बघा कुठे चिटकलेली आहेत ओ? हाडांना जाऊन मिळालेली आहेत का? एक टोक जिभेच्या स्नायूला जाऊन मिळालेलं आहे पुढचं आणि त्याचं मागचं टोक हे मात्र हाडांना जुळालेलं आहे. म्हणजे बाह्य स्नायू एकूण 4 प्रकारचे ते हाडांना जुळलेले असतात आणि त्यांचं मुख्य कार्य म्हणजे जिभेची हालचाल घडवून आणणं. म्हणजे जिभेला वर खेचणं, मागे खेचणं, पुढे खेचणं, बाहेर खेचणं, इकडं वळवणं, तिकडं वळवणं, हे या स्नायूमार्फत केलं जातं. आणि जिभेचे अंतस्थ स्नायू हे सुद्धा 4 प्रकारचे आहेत आणि ते फक्त जिभेला आकार देण्याचं कार्य करत असतात. पुढे बघूया आणखीन. पुढचा भाग म्हटलं तर बघा, अशा प्रकारे जिभेची रचना आपण पाहिलेली आहे आणि जिभे संबंधित विकार जर पाहायचे म्हटले, तर जिभेवर चट्टे पडणं म्हणजे काय हो आपण त्याला काय म्हणतो? किंवा जिभेच्या बाजूच्या बाजूला जी त्वचा असते तिला पण चट्टे पडतात. काय म्हणतो आपण त्याला? तोंड आलं असं म्हणतो. तोंड येणं किंवा तेच चट्टी जिभेवर पडणं. एखादा जरी चट्टा जिभेवर आला, तर आपल्याला असह्य अशा तिथे वेदना होतात. जीभ हलवायला सुद्धा अवघड जातं, जीभ दुखते, ताठर होते किंवा तिखट वगैरे लागलं की तिथं त्रास होतो. म्हणजे हा जिभेचाच आहे. त्याच्यानंतर जीभ न हलणे. जीभ न हलणे हा सुद्धा जिभेचाच विकार आहे आणि हे कशामुळे होऊ शकतं? तर जी अधोजीवा चेता आहे, याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, तर तरीसुद्धा जीभ न हलणे हा प्रकार होऊ शकतो किंवा याच्या बाजूनं ज्या जुडलेल्या बाह्य स्नायू जे आहेत, त्याच्यामध्ये जर काही विकृती आल्या, तर त्याच्यामुळे सुद्धा जीभ न हलणं हा विकार होऊ शकतो. जर समजा जीभ नाही हलली, तर बोलता येईल का? हो. बोलता पण येणार नाही आणि जेवण करताना घास इकडं-तिकडं हलवता येणार नाही किंवा गिळता येणार नाही. त्यासोबत चव न कळणे. आता हा कशाशी संबंधित असेल हा विकार? रुचिकालिका.
रुचिकालिका ज्या आहेत मागे पुढे बाजूला इकडं तिकडं त्याच्यामध्ये जर काय काही विकृती झाल्या तर चव ही झाली जिभेची आंतररचना. मॅडम आलेत का पुढच्या? तास आहे का पुढचा तुमचा? बालाईश नाक किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये नोज असं म्हणत असतो. आणि हे इंद्रिय घ्राण इंद्रिय म्हणून ओळखलं जातं. घ्राण इंद्रिय म्हणजे त्यानं काय करत असतं, गंध सेन्स म्हणलं तर संवेदना कशाच्या घेतल्या ग्राही केल्या जातात इथं, गंधाच्या सेन्स बद्दल आपण इथं बोलू शकतो. आणि दुसऱ्या विशेष क्रिया म्हणजे श्वसन करणे, हे सुद्धा नाकाद्वारे केलं जातं. आणि नाक हे चेहऱ्याच्या मध्यभागी स्थित आहे. चेहऱ्याच्या मध्यभागी स्थित आहे. आणि नाकाचे सुद्धा दोन भाग पडतात, एक बाह्य भाग आणि एक अंतर्भाग. आता बघा, बाह्य भाग कुणाला म्हणायचं, जो आपल्या डोळ्यांनी पाहता येतो, डोळ्यांनी पाहता येणारा भाग आहे. म्हणजे कोणता? हा जो भाग आहे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हा बाह्य भाग आहे. आणि आतील भाग आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणजे मधला भाग आहे हा वरचा म्हणजे बाह्य भाग आणि आतील भाग म्हणजे अंतस्थ भाग. असे दोन भाग नाकाचे. त्याच्यानंतर जो अंतर्गत भाग आहे, अंतर्गत नाक आहे, त्याला नासागुहा असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर नाकाचे वरचे नाक व खालचे नाक असेही दोन भाग होत असतात. वरचे नाक आणि खालचे नाक म्हणजे ते पुढे बघूया आपण आणखी. त्यासोबत वरचा भाग हा गंध ज्ञानाशी निगडीत असतो आणि खालचा भाग हा श्वसनासंबंधी निगडीत असतो. एका इमेज मध्ये बघूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला वरचा भाग आणि खालचा भाग. आता इथं दाखवलेलं आहे बघा, एक असं नाव दिले, एक असं नाव दिले. त्याच्यामध्ये हा वरचा भाग म्हणून याला ओळखायचा आहे. तर हा वरचा भाग गंध ज्ञानाशी संबंधित आहे. गंध ज्ञानाशी संबंधित आहे. इथं चेता आलेले असतात, मेंदूकडून चेता इथं आलेले असतात. त्याच्यामुळं हा भाग गंध ज्ञानाशी संबंधित आहे. त्याचसोबत पुढे बघूया आणखी. नासापटल. नासापटल कशाला म्हणलेला आहे, तर नासापटलाने नाकाचे परत दोन भाग होतात. म्हणजेच उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी. आता आलं लक्षात बघा, नासापटल कशाला म्हणायचा आहे, हा मध तो मधला पडदा आहे, हा मधला पडदा, त्याला त्याच्या नासापटल असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामुळं नाकाचे दोन भाग पडतात, एक उजवा भाग आणि एक डावा भाग. उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी असे दोन भाग तिथं नासापटलामुळे पडत असतात. आणखी पुढे बघूया. तर बाह्य नाक हे हाडे आणि उपास्थी म्हणजे खुर्च्यापासून बनलेले असते. हाडे आणि उपास्थीपासून बनलेले असते. आता बघा, आपण जीभ ही रचना पाहत असताना काय म्हणलं, जिभेला हाडविरहित नुसत्या स्नायूंनी बनलेली आहे. परंतु नाक हे मऊ पण आहे आणि थोडं निब्बर पण आहे. म्हणजे स्नायू पण आहेत आणि उपास्थी म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, खुर्च्या. त्या कशा दिसतात आपण बघूया इमेज मध्ये. उपास्थी आणि अस्थी. उपास्थी म्हणजे खुर्च्या. आता ह्या करड्या रंगाच्या ज्या आहेत कुडल्या बघा, नसल बोन म्हणून एक नाव दिलेलं आहे. नसल बोन हा कवटीचा भाग आहे मागचा, त्याला म्हणायचा आहे अस्थी. आणि उपास्थी म्हणजे आता ह्या पुढच्या अप्पर लॅटरल कार्टिलेज
आणि लोवर लॅटरल कार्टिलेज हे काय आहेत? उपास्थी आहेत आणि त्याच्यावरून त्वचेचं आवरण आहे. म्हणून ते निब्बर लागतं बघा. पण हाड आहे का? हाड नाही. आता आपण इथं अनुभव करू शकतो बघा. इथं जर आपण दाबून बघितलं, तर हे अतिशय कडक असं लागतं, निब्बर लागतं, अतिशय कडक. म्हणजे हे काय आहे? ह्याचं हाड आहे, कवटीचं आणि त्याच्या पुढचा भाग हा अतिशय कडक नाही. तो थोडासा लवचिक आहे. तो कशाचा आहे मग? उपास्थीचा आहे. म्हणजेच तो कार्टिलेजचा आहे. पुढे बघूया की इमेज आणखी एक. तर खालच्या बाजूनं ज्याप्रमाणे आपण समोरून बघितल्यानंतर कार्टिलेज कशी दिसतात ते बघितलं आणि जर खालच्या बाजूनं बघितलं तर कार्टिलेजची अशी यू प्रमाणे रचना असते. पुढे बघूया. आता हे झालं बाह्य नाकासंबंधी. बाह्य नाकाची रचना स्नायू आणि कार्टिलेजने बनलेली आहे. आता अंतर्नाक, अंतस्थ नाक. आता बघा अंतस्थ नाकाबद्दल किंवा अंतर्नाकाबद्दल काय म्हणले? त्यालाच नासिका गुहा सुद्धा आपण नाव म्हटलंय आणि नासिका गुहाच्या पार्श्वभिंतीवर प्रत्येक बाजूस एकाखाली एक असे 3 उंचवटे असतात. त्यांना नासा शुक्तिका असं म्हणतात. नासा शुक्तिका असं म्हणतात. बघूया नासा शुक्तिका कशा दिसतायत? याच्यामध्ये पाहू शकतो बघा. एक मिनिट. याच्यामध्ये स्पष्ट दिसतात बघा. हं. मधला भाग. तर नाकाचा सुरुवातीचा भाग नसल वेस्टिब्यूल असं नाव दिलंय. त्याच्यानंतर नसल कॅव्हिटी असं नाव दिलंय. म्हणजे पोकळ भाग आणि त्याच्यानंतर 3 उंचवटे आपण असं आता वर्णन ऐकलंय. तर 3 उंचवटे बघा, एकाखाली एक अ, खालचा जो आहे इन्फेरियर ट्रूबनेट आणि मिडल ट्रूबनेट आणि सुपिरियर ट्रूबनेट असे 3 एकाखाली एक उंचवटे आहेत बघा. समजला का हा भाग? मधला आणि ही 3 उंचवट्याची जी रचना आहे, ती दोन्ही बाजूने आहे. दोन्ही बाजूने आहे, जी उजवीकडे पण आहे आणि डावीकडे पण आहे. आणि तोच भाग जर आपण समोरून पाहिला, तर तो कसा दिसतो बघा. समोरून जर पाहिला, तर तो वाकड्या अशा स्वरूपाचा दिसतोय बघा मधल्या बाजूने आणि खालल्या बाजूने अ, म्हणजे बाजूने जर काप पाहिला नाकाचा, तर हे एकाखाली एक 3 उंचवटे आहेत आणि वरची जी रचना आहे, त्याच्यामध्ये समोरून जर तो भाग पाहिला, तर असं दिसतो बघा. गाठीसारखा खाली गाठ आल्यासारखं दिसतंय नाकामध्ये. हे असं. हे असं झालेला जो भाग आहे, तो त्या 3 उंचवट्यांचा भाग आहे. पुढे बघूया आणखीन. हं. तर या 3 उंचवट्यांना शुक्तिका असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे आंतररचनेचा हा भाग आहे. आणि प्रत्येक शुक्तिकेच्या खालील पोकळीला नासिकाद्वार म्हणतात. शुक्तिका या ऊर्ध्व, मध्य व निम्न अशा स्वरूपाच्या असतात. म्हणजे ही नावं आहेत. ऊर्ध्व म्हणजे वरची, मध्य म्हणजे मधली आणि निम्न म्हणजे खालची शुक्तिका. 3 स्वरूपाच्या शुक्तिका. तर त्यासोबत नाकासंबंधी त्याची जी ओपनिंग आहे, ती ओपनिंग गळ्यामध्ये होते
आणि तिच्या संबंधित जर विकार पाहायला गेले, तर काय विकार सांगता येतील हो? नाकासंबंधित विकार, सर्दी किंवा वारंवार नाकाद्वारे पाणी वाहणं, शिंका येणं किंवा काही लोकांचं नाक हे बंद असतं किंवा अ, काही लोकांचं हे मधलं जे हाड असतं, ते एका बाजूला झुकलेलं असतं. त्याच्यामुळे सुद्धा एक बाजू बंद होऊ शकते. मधला पडदा द्विभाजित होणं त्याच्यामुळे सुद्धा नाकाचा मार्ग बंद होऊ शकतो किंवा या शुक्तिका ज्या आहेत, त्या शुक्तिका जर सुजल्या, ह्या कधी सुजतील? जर इन्फेक्शन झालं. सर्दी झाली म्हणजे काय होतं? हे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर काय होतं? सर्दी झाल्यानंतर नाक बंद होतात. म्हणजे त्या नासिका शुक्तिकांना सूज येते. सूज आल्यामुळं त्या मोठ्या होतात आणि नाकाचा भाग मधला जो मार्ग आहे नासिका मार्ग तो अरुंद होतो आणि श्वास घ्यायला अडचण येते. असे वेगवेगळे विकार तिथं सांगू शकतो किंवा गंध ज्ञान न होणं. म्हणजे वरच्या भागामध्ये आपण जे सांगितलेलं आहे ते काय आहे? गंध ज्ञानाशी संबंधित आहे. आपण कोविडमध्ये सुद्धा ऐकले बघा, की तोंडाची चव पण जायची कोविड झालेल्या व्यक्तींची आणि वास पण जायचा. कसलाही परफ्यूम, कांदा वगैरे कशाचा जरी वास घेतला तरी तो वास यायचा नाही. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, तर ह्या वरच्या भागाला जर इन्फेक्शन झालं, इथं गंध कळणाऱ्या भागाला, तर त्याच्यामुळं आपल्याला गंध हे ओळखू येत नाहीत, वास ओळखू येत नाहीत. त्यासोबत अ, गंधांचं कलेक्शन इथं होतं आणि त्याचं विश्लेषण परत मेंदूमध्ये केलं जातं. अशा प्रकारे नाकाची अंतर्रचना आणि बाह्यरचना याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण 5 ज्ञानेंद्रिय आपले एकूण 5 सेन्स ऑर्गन्स इथं आज संपतात. याच्याबद्दल काही अडचण असेल तर विचारू शकता. नसेल तर थांबूया आणि उद्याचा 1 तास आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपला सिलेबस पूर्ण होईल उद्याच्या तासात. पोस्ट करू का सर तुम्हाला?